मित्रांनो मल्टिप्लाय करू आपण ते अंकी 3 डिजिट नंबर। आता बघा 5 नी 4 ला काय करायचं मल्टिप्लाय करायचं टेबलवरचा 5 4 जा 20 इथे 0 कॅरी केला 2 शेवटचा नंबर खाली आणि जो पहिला नंबर तो वरती 5 1 जा 5 5 आणि 2 किती आले 6 7 मग इथे 7 5 4 जा 20 मग इथे डायरेक्ट 20 लिहायचा कारण की इथे बाजूला संख्या नाही मग आपण हातात देणार नाही कॅरी करणार नाही। आता हा कॅरी कट करू आता 5 ची बाई झाली 5 वरचा इथे काय 0 आता 1 नी करू 1 4 जा 4 म्हणजे 1 नी ज्या संख्येला मल्टिप्लाय करू ती संख्या लिहायची 1 4 जा 4 4 1 जा 4 1 1 जा 1 1 1 जा 1 कसं पण करा 1 1 1 4 1 4 1 4 4 1 4 जा 4 4 1 जा 4 म्हणजे 1 नी तुम्ही ज्या संख्या मल्टिप्लाय करा ती संख्या लिहून टाकायची सर्वात सोपी गोष्ट। आता किती अंक झाले मोजून आपले 1 2 ना मग दोन्ही अंकांनी मल्टिप्लाय केलं ना मग 2 0 देऊ आपण ओके। आता 2 नी 2 4 जा 8 मग 8 सिंगल संख्या असली की तशी देऊन द्यायची डबल संख्या असली की शेवटचा नंबर खाली आणि आजचा इकडे द्यायचा। तर 2 4 जा 8 झाला 2 1 जा 2 ज्या संख्येला 1 नी डिवाइड मल्टिप्लाय करू ती संख्या लिहायची 2 4 जा 8 तर तिन्ही अंकांनी मोजून झाली। आता आपण काय करायची सर्वांची या तिन्ही हे जे तिन्ही लिहिले आपण त्यांची काय करायची प्लस करायची इथे प्लस इथे पण प्लस। आता आपण ऍडिशन करू हे बघा 0 0 0 0 7 आणि 4 किती आले 11 7 4 11 11 0 11 11 शी शेवटचा एक इकडं आता हातचा याच्या बाजूला तर कुठे जागा आहे की खाली जागा इथे देऊन घेऊ आपण। आता बघा 0 आणि 1 1 आणि 8 9 9 आणि हा 1 10 हातचा पकडायचा 10 आला म्हणजे 8 9 10 10 शी इथे 0 आणि कॅरी काय करायचा 1 आता हे 4 2 2 आणि 4 6 6 आणि 2 7 8 8 आणि 1 9 या सर्वांची ऍडिशन करायची आणि 1 तसाच आहे इथे काही नाही मग 1 तसाच द्यायचा। आणि मित्रांनो अंक खालीच अंक लिहा ओके म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही। माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये थोडे अंक इकडे गेले पण तुम्ही समजून घ्या अंक खाली अंक लिहायचा प्रयत्न पूर्ण करा ओके। व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याच्यानंतर मोठे मोठे गणित येणार आहे। चला बाय।